एका बाजूला पाहिलं तर टीम कुंभलवाडी संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम जुगरेवाडी. चला मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. दोन्ही संघांचा विचार केला तर या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी एक एक सामना जिंकलाय, परंतु कोणता संघ लगातार दुसरा विजय प्रस्थापित करेल हे देखील पाहूयात. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ बॉल, इथे बॅटची एज आणि यष्टांचा मागे स्लिप मध्ये कॅच मात्र कंप्लीट केली जाते. अर्थातच पहिल्याच बॉल वरती विकेटचा पतन. पहिल्याच बॉल वरती दे धक्का टीम कुंभलवाडी संघाला. अर्थातच प्रकाश पारधी मैदानाच्या बाहेर. याही मॅच मध्ये त्याला चांगली सुरुवात करायची होती. पहिल्याच बॉल वरती जो आपला नॅचरल खेळ आहे, पहिल्याच बॉल वरती अटॅक करण्याचा प्रयत्न इथून केला होता, परंतु पहिल्याच बॉल वरती इथून बॅट्समन बाद झालाय. सुरुवात सध्या तरी इथून अडकळ झाली आहे. पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का लागला जातोय, म्हणजेच टीम जुगरेवाडी संघाची सुरुवात चांगली पाहायला मिळते. गुडलेन शॉटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून पाहिलं तर अगदी टप्पा पडल्यानंतर काटा चेंज करणारा हा चेंडू होता. अर्थातच वळण घेणारा हा बॉल. डॉट बॉल. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन योगेश आहेत. सध्या तरी भरत मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्या टीमसाठी इथे देखील वेग, परंतु दिशा पाहावी लागेल. या पंचांचा इशारा या ठिकाणी वाईडचा येतोय. अर्थातच लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. चला वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. रनआउट आणि भीमर साठी तुम्हाला एक एक रिव्ह्यू देण्यात आलेले आहेत, परंतु बॅट कट, एलबी आणि वाईट साठी रिव्ह्यू नाहीयेत. यस वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव इथं मिळते, म्हणजेच टीम कुंभलवाडी संघाचा आता इथून श्री गणेशा नक्की झालेला आहे, म्हणजेच पहिली धाव फलकावरती. यॉर्कर लेनचा बॉल, परंतु समोर मात्र बॉलला सरळ ड्राईव्ह केला जातोय. अगदी मिडॉनला खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते, परंतु याही बॉलवरती एकच धाव मिळेल. एकावरती सध्या तरी दोन्ही खेळाडूंना समाधान मानावं लागेल. आता या मॅचची संपूर्ण जबाबदारी अगदी भावेशवरती येऊन पोहोचली, कारण की भावेश मध्ये क्षमता आहे. भावेश एक चांगला बॅटर आहे. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये भावेशनं स्वतःला सिद्ध केलंय आणि आपल्या या गावाच्या खरं तर टीम मध्ये स्वतःचं स्थान त्याने पक्क केलंय. स्ट्राईक वरती भावेश. आताचा हा बॉल अवे फ्रॉम दी बॉडी. यस या ठिकाणी एम्पास कॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये भरत सातत्याने वेग दाखवतोय, परंतु दिशेवरती कंट्रोल नाहीये. व्हाईट बॉल आलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 3 या धावफलकावरती. चला स्पीडअप करायचा आहे. दोन्हीही संघांना विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. आताचा हा बॉल पुन्हा एकदा अवे फ्रॉम दी बॉडी. बॅटर पासून दूर गोलंदाजी केली जाते. अगदी हा चांगला टप्पा आहे आणि इथून पाहिलं तर हा देखील डॉट बॉल. सध्या तरी प्युअर मध्ये गोलंदाजी कशी करायची आता ज्वलंत उदाहरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये भरत देतोय. सध्या तरी यंगस्टर आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु दोन्हीही यंगस्टरांतली ही सध्या तरी लढाई पाहायला मिळेल. एका बाजूला भावेश आहेत, त्यांच्या अगेन्स्ट भरत. फुलटॉस बॉल ऑन साइडला केसलाय, फटका फसलाय. लॉंग ऑनला खेळाडू आहेत, तिथे टिपला जाईल. यस आता या ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. यस सॉफ्ट सिग्नल सर, तुमचा सॉफ्ट सिग्नल कळवायचा आहे या ठिकाणी.
चला या ठिकाणी चेक करायचं आहे. स्क्वेअर लेगचे पंच. नो बॉल आपण सिग्नल दिलाय का? म्हणजे बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? बॅटिंग टीमचा? येस येस, स्क्वेअर लेगच्या पंचांनी मात्र नो बॉल दिलेला आहे या ठिकाणी. आता इथून चेक केलं जात आहे. चला या ठिकाणी आम्ही मेन पंच आहेत त्यांना विनंती असेल सर क्लोज आहे या सर आपण या ठिकाणी पाहायचं आहे. शंकर बांगा सरांना विनंती असेल या सर आपण या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे पूर्णपणे त्याचा फायदा आपण घेतोय आणि इथून जो काही निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. हे देखील दोन्ही संघांना मान्य करायचं आहे. चला सध्या तरी डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे परंतु पंच ज्या ठिकाणी आपल्या जागेवरती जातील आणि जो काही निर्णय येईल तो नक्कीच दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. या ठिकाणी अगदी बिमल चेंडूची अगदी तिसऱ्या पन्नाची मदत घेतली आहे आणि आता इथून नक्कीच पाहिलं गेलं आणि जो काही निर्णय येईल तो दोन्ही संघांना इथून पुन्हा एकदा मान्य करावा लागेल. या ठिकाणी नो बॉल आहे म्हणजेच या ठिकाणी एक धाव कंप्लीट आहे ना. यस म्हणजेच नो प्लस वन तब्बल 2 धाबा इथनं मिळतील आणि या 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 5 या धावफलकावरती. सध्या तरी भरत नक्कीच वेगावरती सध्या तरी वेगावरती चांगली गोलंदाजी करत आहेत. चांगला वेग आहे भरतकडे आणि तेवढ्या चांगल्या टप्प्यांमध्ये सध्या गोलंदाजी केली जाते. फुललेंचा बॉल बॅटची एज अगदी बॉल चला सरळ गली रिदन मधून डीप मध्ये तिथे पाठलाग केला जातोय. शेवटच्या मुवमेंटला बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून धाबा संख्येची मी तर म्हणेन सुरुवात होते आणि आता हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला मोठा फटका येतोय टीम कोंबळवाडी संघासाठी. धावा मिळतील 4. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय डीप मध्ये आपण पाहू शकता. लॉंग ऑफला अगदी प्रवीण आहेत. भरपूर चांगलं जजमेंट आणि इथून मात्र शेवटच्या बॉलवरती
फलंदाज बाद झालाय. धक्का दुसरा या ठिकाणी लागला जातोय टीम कुंभलवाडी संघाला. अगदी योगेशने देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली आहे आणि पाहता पाहता पहिला षटक इथं कंप्लीट झालाय. P1 चा षटक या ठिकाणी समाप्त झालाय आणि P1 मध्ये सध्या तरी धाबा देखील चांगल्या आल्या, परंतु इथून बॉलिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली. अर्थातच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतील, त्या म्हणजेच 9 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज करण आहेत. चला मॅच ऑन. स्पीडअप करायचा आहे, अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. दोन्ही संघांना मी विनंती करू. चला स्पीडअप करायचा आहे. यस मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा बनल्या गेल्यात, परंतु अजूनही उर्वरित 2 षटक शिल्लक आहेत, म्हणजेच उर्वरित 12 चेंडू आहेत. आता इथून आणखीन किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. गुडलँड स्पॉटचा बॉल, इथे बॅटची एज आणि आणखीन एक विकेटचा पतन. भावेश कडनं पूर्णपणे मी तर म्हणेन या मॅच मध्ये अपेक्षा होत्या, परंतु भावेशने देखील या मॅच मध्ये नाराज केलंय आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज बाद. आपण नेहमीच पाहतोय आणि त्या प्रकारचा फटका सध्या तरी इथून अक्षय दाखवत असणार. या ठिकाणी सिंगल इक्वडले जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले दुहेरी आकड्यामध्ये, अर्थातच 10-10. 10 धाबा धाव फलकावरती. स्ट्राईक वरती रतन. धाबा बनवायच्या आहेत, परंतु या ठिकाणी अगदी बॅटची एज घेत असताना बॉल चालला सरळ अगदी यष्टांच्या मागे. अर्थातच लॉंग स्टॉप मध्ये बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र नशिबाची साथ मिळते टीम कुंभलवाडी संघाला आणि बॉल सीमा पार. 4 धाबा. इथून पाहिलं तर धाबा येतात, परंतु धावा कशाही येऊ द्यात या महत्वाच्या आहेत. सध्या तरी टीम कुंभलवाडी संघाला 4 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 14 धाबा आणि त्यामध्ये आणखीन या 4 धाबा मात्र ऍड केल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये रतन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमचा धुरा सांभाळत असताना रतनच्या बॅटमधून धाबा येत आहेत. हा देखील बॉल सीमा पार. 4 धाबा. सध्या तरी चांगल्या धावा बनल्या जात आहेत. संकटमोचक कामगिरी सध्या तरी रतन करत असताना संघ अडचणीमध्ये आहे, माहिती आहे रतनला, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी शांत डोक्याने खेळ सुरू आहे. सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन केले जात आहेत. येस मॅच ऑन. गुडलँड स्पॉटचा बॉल अगदी इथून बॅट्समन पासून दूर चेंडू होता. अर्थातच जर का कदाचित कव्हर्स मध्ये खेळले असते तर नक्कीच याही बॉलमध्ये चांगल्या धावा मिळाल्या असत्या, परंतु इथून देखील हा डॉट बॉल आलाय. अगदी इथून पाहिले तर षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय
आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 18 धावा. आता उर्वरित शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकात आता सातत्याने धावा जमा कराव्या लागतील. अगदी 3 षटकांमध्ये कोंबलवाडी संघाने 25 ते 30 धावा जरी बनवल्या ना तरी देखील सन्मानजनक धावासंख्या इथून बनली जाईल, कारण की कोंबलवाडी टीमकडे देखील एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. कारण की पाहिलं तर भावेश शेख आहे, त्यानंतर वसंत आहेत आणि पाहिलं तर नक्कीच योगेश देखील आहेत. मात्र त्यानंतर पाहिलं तर आणखीन काही नौके खेळाडू आहेत. म्हणजेच ही मॅच चांगली पाहायला मिळेल. दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत. दोन्ही संघ जेव्हा जेव्हा एकमेकांच्या विरोधात खेळतात ना तेव्हा चांगलीच मॅच पाहायला मिळते. याही मैदानावरती प्रेक्षकांना नक्कीच चांगलीच मॅच पाहायला मिळेल. मॅच ऑन. षटक क्रमांक 3 शेवटचं हे षटक. यास पंचांचा इशारा नो बॉल, म्हणजेच या चेंडूवरती हाईट फॅक्टर जास्त आहे, नो बॉल. परंतु आता या ठिकाणी बॉलिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मांग केलेली आहे. आता या ठिकाणी लगेच चेक केलं जाईल. यस, या ठिकाणी नो बॉल आहे, नो बॉल आहे या ठिकाणी. म्हणजेच एक एक्स्ट्रा धाव आता येथून धाव फुलकावरती ऍड केली जाते. टीमची टोटल पुढे जाते. अर्थातच 19 धावा. फलंदाज रतनसाठी अगदी अक्षय आहेत आणि अक्षयसाठी आता सुवर्ण संधी, ब्लँक शॉट खेळायची संधी. फ्री हिटचा बॉल स्वतःच्या फालुद्रमध्ये इथून अगदी प्रवीण बॉलला स्टॉप करतायत, परंतु या बॉलवरती अगदी एकच धाव मिळेल. सिंगल वरती सध्या तरी टीम कोंबळवाडी संघाला समाधान मानावं लागेल. सध्या तरी थोडीशी दुखापत नक्कीच पाहायला मिळेल टीम ती म्हणजेच प्रवीणला, कारण की स्वतःच्या फालुद्रमध्ये अगदी वेगाने बॉल आला होता आणि इथून बॉलला स्टॉप केलंय. मॅच ऑन. समोर चेंडू आहे, ऑनसेटला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु अगदी सरळ चेंडू मात्र पॅड वरती, याही बॉल वरती धावा येते. सध्या तरी जेव्हा जेव्हा मोठे फटके तुमच्या बॅट मधून येत ना तेव्हा सिंगल डबलला तुम्ही नेहमीच प्राधान्य द्या, परंतु या ठिकाणी पाहिलं तर सातत्याने मोठे फटके खेळण्याच्या शोधामध्ये टीम कोंबळवाडी संघ. याही बॉल वरती एक लेग बाईटच्या माध्यमाने धाव मिळते. 21 धावा धाव फलकावरती. फुलर लेनचा बॉल. सध्या तरी अक्षय इथे बॉल मिस करतायत. मोठा फटका खेळायचा आहे, शेवटच्या षटकात धाबा जमा करायच्या आहेत, परंतु इथून आणखीन एक डॉट बॉल. उर्वरित अजूनही शेवटचे 3 बॉल आहेत. एखादा मोठा फटका आला तर चांगली धाबसंख्या इथून बनवू शकते, परंतु इथे देखील हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकात सध्या तरी प्रवीण भरपूर चांगली कामगिरी करतोय. या साताचा हा चेंडू, पंचांचा इशारा नो बॉल. धावा येत नव्हत्या, परंतु इथे एखादा चुकीचा चेंडू आणि त्यानंतर या ठिकाणी या बॉलवरती धावा आल्यात. 2 बिमार आले म्हणजे आता गोलंदाज या ठिकाणी बाद असेल. क्रिकेटचे नियम आहेत, नियमांचं पालन सर्व संघांना करावं लागेल आणि या ठिकाणी 2 बिमार आलेत म्हणजे आता गोलंदाज प्रवीणला या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. नो बॉल. त्यावरती 4 धावा आल्यात म्हणजेच तब्बल 5 धावा मिळतील. नशिबाचा पंजा इथून ओपन झालाय आणि आता सध्या तरी टीम कोंबळवाडी संघ पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्या इथून उभारते. चांगल्या स्कोरच्या दिशेने वाटचाल केली जाते. प्रवीण कडनं मात्र चुका झाल्यात. 5 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 26 धावा. उर्वरित अजूनही 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूमध्ये जरी सिंगल डबल आल्या तरी देखील 27, 28 किंवा 30 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचू शकते आणि जरी या धावा बनल्या गेल्या तरी देखील इथून कोंबळवाडी संघ फाईट बॅक देऊ शकते. म्हणजेच सन्मानजनक स्कोर आतापर्यंत उभा केला टीम कोंबळवाडी संघानं. मॅच ऑन, गेम ऑन. फ्री हिट पुन्हा एकदा ऑन असेल फलंदाज अक्षयसाठी. फ्री हिट कंटिन्यू. हे देखील षटक कंटिन्यू केले जाईल. गोलंदाज निवृत्ती आहेत. शेवटचे 2 बॉल फेकण्यासाठी नक्कीच निवृत्तीला बॉलिंग मार्क मध्ये आणलं गेलं. फ्री हिट. गतीत परिवर्तन. पहिलाच बॉल खरं तर निवृत्ती फेकत असताना अगदी इथून पाहिलं तर थोडासा वेग कमी केला, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय. अर्थातच या ठिकाणी हा डॉट बॉल. आता शेवटचा बॉल.
शेवटच्या बॉलवरती एखादा धमाका होणं फार महत्वाचं राहील, धावा येणं महत्वाच्या राहतील. आताचा हा बॉल ऑनसेटला खेचलाय, फटका फसलाय, एक्का बसला खेळाडू आहेत, परंतु या बॉलवरती एक धाव तर कंप्लीट आहे. चला या ठिकाणी यस या ठिकाणी आणखीन एक बिमरची मांग केली जाते, म्हणजेच पुन्हा एकदा रिव्ह्यूची मांग आता या ठिकाणी केली जाते. पुन्हा एकदा मात्र ब्रोदर्स लाईव्ह इव्हेंट वरती चेक केलं जात आहे. यस या ठिकाणी नो बॉल आहे, नक्कीच हाईट जास्त आहे या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा नो बॉल. सध्या तरी जुगरेवाडी संघ या मॅच मध्ये करतोय काय, जबल पाहिलं तर अगदी पहिल्याही ओव्हरमध्ये भरतनं एक नो बॉल फेकला होता, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये प्रवीणनं देखील 2 नो चेंडू फेकले, परंतु निवृत्तीने देखील या ठिकाणी हा शेवटचा बॉल नो फेकलाय. म्हणजे जबल 4 नो चेंडू आलेले आहेत, म्हणजे या 4 एक्स्ट्रा धावा मिळाल्या आहेत टीम कुंभलवाडी संघाला. शेवटचा बॉल फ्रीचा बॉल आहे. अगदी सध्या तरी भरपूर चांगली क्वालिटी क्लिअरिटी या ठिकाणी ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट बॉलांची पाहायला मिळते, परंतु इथून शेवटचा बॉल इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगला कमबॅक मात्र निवृत्तीने केलाय आणि इथून पाहिले तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन थांबली आहे ती म्हणजे 28 धाबा आणि 29 धाबा संख्येचं टार्गेट आणि या ठिकाणी जुगरेवाडी संघासमोर आहे, म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि 29 धाबा संख्येची गरज. चला सेकंड राऊंडची दुसरी मॅच टीम सचिन माथेरान टीमचे कॅप्टन्स आणि कोपरेची वाडी टीमचे कॅप्टन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की लगेच या टॉच विन करण्यासाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करा आणि लगेच या टॉच विन करण्यासाठी. सेकंड राऊंडची आपल्याला दुसरी लढत पाहायला मिळेल, बिग फाईट मॅच असणार आहे, ती देखील भरपूर महत्वाची मॅच असणार आहे. सेकंड राऊंडची आपण पहिली मॅच पाहतोय. एकीकडे जर पाहिलं तर जुगरेवाडी टीम त्याच्या अगेन्स्ट फाईट करते टीम कोंबलवाडी. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती लागले गेले तर बॅटिंग करत असताना टीम कोंबलवाडी टीमची 28 धावा जरूर पाहायला मिळाला आणि 29 धावांचा पल्ला गाठायचा आता ह्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम जुगरेवाडी टीमला. त्यानंतर इथं आगमन झालंय दिव्याशा सांबरी माजी सरपंच असल ग्रामस्थ पंचायत मधले आपण पाहतोय एक चांगले व्यक्तिमत्व त्यांचं इथं आगमन झालंय. तुमचं सहर्ष स्वागत. त्यानंतर लक्ष्मण आलू सांबरी सामाजिक कार्यकर्ते त्यांचं देखील इथं आगमन झालंय. नक्कीच ही मॅच संपल्यानंतर आम्ही मान्यवरांचं इथं सहर्ष स्वागत करून दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. मॅच भरपूर आता इम्पॉर्टंट आहे आणि सचिन टीमचे कॅप्टन्स जरूर आपण पाहतोय. त्याचनंतर कोपरेची वाडी टीमचे कॅप्टन्स
लगेच यायचे टॉच विन करण्यासाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की लगेच या टॉच करायचंय. सेकंड राऊंडची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला दिव्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोन फलंदाज जरूर पाहायला मिळतात, योगेश आणि प्रवीण. प्रवीण पाहायला तर मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगला हंगामा या दोन खेळाडूंचा राहायला गेला होता. तर ही मॅच फार महत्वाची असणार आहे. 29 धावाचा लक्ष ठेवला गेलाय आणि 29 धावा कशा होतील, येणारे बॉल असतील 18, हे देखील पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे. आपल्याला पाहायला मिळते सलगचा दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतो स्ट्राईक वरती. योगेश आपण पाहतोय ज्या खेळाडूकडे मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग राहिली गेली होती आणि इथून आता चांगला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा पेस गतीने टाकण्याचा प्रयत्न, वेग भरपूर पाहा बोलतोय पण आमच्याकडे बोलतात बाहेरून बॉल जाणारा वाईट बॉल आणि एका अंतर धाव आणि एका अंतर धावेनं धावसंख्येचा कौड पुन्हा पाहायला मिळतोय जुगरेवाडी टीम कडनं. कारण टार्गेट एवढा मोठा नाहीये. जर पहिल्या ओव्हरमध्ये जर धावा 10 ते 12 धावा जरी आल्या तर येणारे 12 बॉल मध्ये समीकरण भरपूर सोपं असणार आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालाय परंतु इथून धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली आणि इथून एक धाव पळाली. एका धावेनं धावसंख्येत बदल, धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचली गेली. स्ट्राईक एंडवरती आता प्रवीणला पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा भावेशला पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती. सलगचे 2 बॉल डॉट जरूर पाहायला मिळाला. तिसरा बॉल थोडासा खराब फेकला आणि चौथ्या बॉलवरती जरूर एक धाव पाहायला मिळाल्या. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉलला ट्रबल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे ते देत येतात आणि इथून दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धोक्याची घंटा होऊ शकते परंतु इथं पंचाने इशारा केला या तिसऱ्या पंचांकडे. नक्कीच आणि स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. टॉस जिंकला कोपऱ्याची वाडी टीमनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि ही मॅच संपल्यानंतर लगेच टीम सचिन माथेरान टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाज सेफ आहे आणि अप्रतिम कलेक्शन राहायला गेला दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि इथून जर पाहिलं तर 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या त्यात आणि या 2 धावेनं धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. कारण भरपूर चांगला प्रयत्न राहिला होता. डायरेक्ट थ्रो देखील तितकाच दर्जाचा पाहायला मिळाला. आज कुंभलवाडी टीमकडे पाहिलं तर मोहन सारखा खेळाडू या टीम मध्ये आपल्याला दिसत नाहीये परंतु कमबॅक करण्याची ताकद जरूर आपल्याला ह्या टीमकडे पाहायला मिळते. पहा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळाला होता आणि इथून फलंदाज आपण पाहतो या स्ट्राईक एंडवरती प्रवीणला आणि त्याही खेळाडूला मात्र मोठे फटके मारून देत नाही. ही खासियत आहे कुंभलवाडी टीमची आणि भावेश अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली. टॉस बॉल आक्रमण का अप्रतिम क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तिथं आपण पाहतो शरद सरांना अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलाय. कदाचित जर हा चड्डू सुटला असता तर सिबापार जरूर पाहायला मिळाला असता परंतु क्षेत्ररक्षण करणे फार महत्वाचं आहे आणि इथून षटक आपण जर विचार केला तर संपलं जातं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4 धावेंवरती म्हणजे पहिलं षटक भावेश हा गोलंदाज पाहतोय अप्रतिम गोलंदाजी राहिली गेल्या. डिफेंड होऊ शकतात परंतु एकीकडे जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना जुगरेवाडी टीमला आता बॅटिंग करणं फार महत्वाचं असणार आहे. वैयक्तिक दुसरं षटक हरीशला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॉलिंग या गोलंदाजाकडनं जरूर पाहायला मिळाली होती आणि इथून हरीशला पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडवरती योगेशला पाहतोय. आता योगेशला मात्र ह्या ओव्हर मध्ये सामना जर खुल्ला करायचा असेल तर मग मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे. चला स्पीडअप करा टीम कुंभलवाडी टीम ही विनंती असेल. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार हरीशला पाहतोय. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, वेग भरपूर पाहायला मिळते परंतु पंच आमच्याकडे बोलतात बाहेरून जाणार बॉल वाईट बॉल आणि एक अवंतर धाव पाहायला मिळते. एक अवंतर धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला कमबॅक करावा लागेल दोन्ही टीमला.
एकीकडे जर पाहिलं तर पहिले षटक आपण पाहिलं 22 ह्या गोलंदाजांनी टाकलं होतं. अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि अप्रतिम गोलंदाजी त्या गोलंदाजाकडनं राहिली गेल्या. आणि आता दुसरं षटक हरीशला पाहतो. पहिलाच बॉल थोडासा खराब पाहायला मिळालाय. पुन्हा एकदम पाठ चिनरीच लागली जाते. लॉंग लाईन बॉल ट्रॅव्हल केला जातोय आणि थोडा मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती लागले गेले तर 6 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. नक्कीच सामना स्टार्ट ठेवा. बॉल फेकल्यानंतर आम्ही स्क्रीनवरती चेक केला जाईल. सामना स्टार्ट असू द्या. नक्कीच इथं थोडंसं ऑब्जेक्शन घेतलं गेलंय गोलंदाजावरती आणि हा बॉल फेकल्यानंतर लगेच मी स्क्रीनवरती चेक करून इथं जे आयोजकांचे जे नियम आहेत त्या नियमानुसार राहावं लागणार आहे. प्रत्येक टीम्सला विनंती असणार आहे. वेगवान गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतो. पंच आमच्याकडे बोलतात वाईड बॉल आणि एक अभ्यंतर धाव जरूर पाहायला मिळते आणि एक अभ्यंतर धावेनं धावसंख्येत बदल. धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली गेली आणि इथं चेक केला गेला आणि फील्ड डिलिव्हरी आहे आणि इथून चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो परंतु व्हाईट आहे. व्हाईट बॉल दिलाय परंतु स्क्रीनवरती चेक केलाय. लक्ष असू द्या खेळाडूनं. जो तुम्ही ऑब्जेक्शन घेतला होता तो आम्ही स्क्रीनवरती चेक केला आणि जो निर्णय होता स्क्रीनवरती आम्ही पाहिला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला. कुठल्या टीमवरती अन्याय होणार नाहीये. प्रत्येक खेळाडूने याची नोंद घ्यायची कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे. टेलिकास्ट पाहिलं तर ब्रदर इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि भरपूर चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा आम्ही पाहिली गेली आणि अप्रतिम टेलिकास्ट आणि क्वालिटी भरपूर चांगली आहे. आणि इथून टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळाला होता आणि इथून आपण विचार केला तर डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. हरीशला मात्र आता चांगला कमबॅक करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. 7 या आकड्यावरती पोहोचली गेली. जर या ओव्हरमध्ये जर धावा कमी आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण थोडंसं कटिंग पाहायला मिळेल जुगरेवाडी टीमला. तर एकीकडे दोन्ही फलंदाज पहिल्या मॅचमध्ये दोन्ही खेळाडूचं अप्रतिम बॅटिंग राहिली होती आणि दोन्ही खेळाडूंना मात्र आता थोडंसं थांबवण्याचं काम खरं तर गोलंदाजांनी केले आहे आणि बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आपल्याला सध्या कोंबलवाडी टीमकडनं पाहायला मिळतोय. गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न. फटका भरपूर चांगला आहे. स्ट्रट मिड ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक करते. फटका भरपूर चांगला आहे. बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय षटकार. धाव मिळतील 6. येणारे बॉल शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये अजूनही 15 धावींची गरज. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती लागले गेले तर 16 धावा. अप्रतिम बॅटिंग. ज्या फलंदाजच्या बाजूमधनं जरूर आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतो योगेशला आणि या पूर्ण जबाबदारी खरं तर या खेळाडूवरती आपल्याला पाहायला मिळेल कारण पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूने भरपूर चांगली बॅटिंग केली होती. क्या बात आहे. योगेश ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उंची जास्ती लांबी जास्ती आणि बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार. आलाय षटकार आणि धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आपण या षटकाचा विचार केला तर हाही षटक संपला जातोय. षटक क्रमांक 2 संपला जातोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते.
आणि 6 बॉलमध्ये अजूनही 7 धावींची गरज, म्हणजे समीकरण सोपं झालंय आता टीम बॅटिंग करत असताना जुकरेवाडी टीमला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या फक्त 4 आणि त्याच्यानंतर हरीशवरती हल्ली चढवले गेले, 2 षटकार ठोकले, ते थोडंसं महागडं षटक ठरलं गेलंय. आता शेवटच्या मोमेंटला आपल्याला हे मॅच पाहायला मिळाले. 6 मध्ये 7 धाबींची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा आपण नेम पाहतोय आणि कंपल्सरी 7 धावा काढावच लागतील. तर वैयक्तिक तिसरं षटक रुपेशला पाहतोय. 6 मध्ये 7 धावा थांबेल का हे देखील पाहणं आता भरपूर महत्वाचं असणार आहे. तर स्ट्राईक एंडवरती प्रवीणला पाहतोय. समीकरण भरपूर सोपं आहे, मोठे फटके आता येणं फार महत्वाचं असणार आहे. पहिला आज बॉल वेगवान टप्पा पाहायला मिळालाय आणि इथून जरूर चेक केला जाईल आणि जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. आणि प्रत्येक टीम्सला विनंती असणार आहे, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. जो पंच निर्णय देणार तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. दोन्ही आलाय षटकाने इथे सामना जिंकलाय टीम जुगरेवाडी टीम. ज्या फलंदाजाच्या बॅटमधला जरूर षटकार पाहायला मला फलंदाज आपण पाहतो योगेश. पहिल्या मॅच मध्ये देखील हंगामा भरपूर राहिला होता आणि याही मॅच मध्ये तोच दरारा त्या खेळाडूचा राहिला गेला. अप्रतिम बॅटिंग हाडलक टीम कोमलवाडी टीम. कोमलवाडी टीमचा आपण जर विचार केला तर मोहन पारधी सारखा खेळाडू आज त्या टीम मध्ये आपल्याला दिसत नाहीये. कदाचित जर तो खेळाडू आज असता तर आज थोडंसं वेगळं चित्र जरूर